हॅलो नमस्कार, कशा सर्वजण. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे गुरुवार, तर मला उपवास आहे आणि मी आज स्वामींच्या मठात जाण्यासाठी मी माझ्या हाताने बेसन पिठाचे लाडू बनवणार आहे. तर चला, मी माझे बेसन पिठाचे लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी घरातले कामे वगैरे सगळे आवरून घेतली, बरं का, देवपूजा करून घेतली. आणि गोलू गेला आहे शाळेमध्ये, पिऊ शाळेमध्ये गेले आहे. म्हटलं तोपर्यंत करून घ्यावा, म्हणजे आपले लाडू पाक केलेला म्हणजे त्या लाडूच्या सारणामध्ये ओतला की तो छान भिजेल आणि जायच्या अगोदर मी हा लाडू वळून घेईल. तर चला आपण सुरुवात करूया लाडू बनवायला. तर मी काही आज उपवासासाठी साबुदाणा वगैरे नाही बनवला, फक्त मिठाचे शेंगदाणे बनवले होते. तर म्हटलं चला शेंगदाणे वगैरे खाऊन घेतले आणि आता लाडू बनवून घेऊया. तर मी आईतच बेसन पीठ घेतलं होतं, कारण का दळून आणायला एवढा काही वेळ नव्हता माझ्याकडे. डाळ वाळवाती दळून आणा तर खूप वेळ जातो त्याच्यामध्ये. तर ह्याचे पण खूप छान लाडू होतात बरं का, मी यामागे बनवले होते. तर पीठ मळून घेतलं असं जाडसर, म्हणजे असं कडक पीठ मळून घ्यायचं आपण जसं पुरीला मळतो तसं, आणि त्यात भिजायला ठेवायचं जरा वेळ. तोपर्यंत आपण एकीकडे पाक करून घेऊया. तर 1 किलोला थोडीशी कमी अशी साखर घ्यायची, नाहीतर खूप गोड होतात आपले लाडू. तर पाक करायला मला साधारण 2.5 ते 3 ग्लास पाणी लागलं. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता, म्हणजे जेवढं बेसन पीठ तेवढं पाणी. तर साखर त्याच्यामध्ये छान हलवून घ्यायची, खाली लागू नाही द्यायची. 1-2 मिनटं हाय फ्लेमवर ठेवलं आणि त्यानंतर फ्लेम बारीक केली गॅसची. तर आपलं पीठ पण छान भिजलं आहे. तर एक तुकडा तोडून बघितला, असं मस्तपैकी पीठ भिजलं होतं. तर त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या, अशा जाडसर पुऱ्या, जास्त पातळ पण नाही लाटायच्या. तर गोळ्याला थोडंसं हलका तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपली पोळीची म्हणजे पुरी चिटकत नाही पोळपटाला. तर बघू शकता तुम्ही, असं एवढी जाड ठेवायची पुरी. तर पुऱ्या छान असं लालसर ब्राऊन कलर येऊपर्यंत तळून घ्यायच्या. तर पुरी मस्त फुगते बरं का. पुरी फुगली का म्हणजे एकदम लाडूला आपल्या एकदम छान टेस्ट येते. तर बघू शकता तुम्ही पुऱ्या कशा फुगल्यात. तर छान बघू शकता तुम्ही, तुकडा तोडला का लगेच पडतोय, असंच झालं पाहिजे बरं का. तर पूर्ण पापोडा निघतोय, म्हणजे आपली पुरी एकदम टम्मा अशी फुगली होती. तर छान पुऱ्या फुगल्या की टेस्ट पण आपल्या लाडूला खूप छान येते. आणि एकीकडे पाक होतोय. तर पाक वगैरे झाला आणि मी पुऱ्या त्या थोड्याशा थंड होऊन दिल्या आणि मिक्सरमधून थोडंसं आबडधोबड, म्हणजे जास्त पण नाही, थोडं नॉर्मल असं दळून घेतलं आणि त्यामध्ये पाक मिक्स करून जरा वेळ भिजायला ठेवलं होतं. आणि दुपारी थोडा आराम केला आणि मग जायच्या अगोदर लाडू वळून घेतले त्याचे. तर खूप छान आणि टेस्टी असे लाडू झाले होते. अजिबात न रेलणारे न पेलणारे लाडू आपले झाले होते. तर मी स्वामींसाठी ते एका डब्यामध्ये भरून घेतले आणि आपल्या बागेतले थोडेसे फुलं पण घेतले. तर निघाले मी आता स्वामींच्या मठामध्ये. तर चला, मीही तुम्हाला आज माझ्याबरोबर स्वामींचं दर्शन घडवून देते. तर चला. तर आलो आम्ही मठामध्ये आणि गुढीपाडवा कसा साजरा करायचा काय, तर ते सांगत होते मठामध्ये. तर तिथे थांबलो जरा वेळ आणि त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि ते स्वामींना प्रसाद दाखवला. तर अचानक एक सरप्राईज होतं बरं का. मम्मीला तर माहीत पण नव्हतं. आज साक्षी पण अचानक आली आणि ती आली की ती मला न्यायला आली. तर आम्ही दोघींनी मिळून मम्मीला सरप्राईज केलं बरं का. तर मम्मीने मग एवढ्या घाई छान बाहेरूनच मागवली होती भाजी आणि रोट्या घरी बनवल्या होत्या. तर जेवण वगैरे केलं, गप्पा मारल्या आणि जास्त काही शूट नाही घेतलं. तर साक्षीचं आमच्या कॅफे तुम्हाला तर माहीतच आहे. तर ती सकाळी लगेच गेली बरं का. आणि मला होता उपवास आणि खाली फळांची गाडी आली होती, म्हणजे भाजीपाल्याची. तर मम्मी खूप सारं असं फळं घेऊन आली माझ्यासाठी. तर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि मला आणि मम्मीला उपवास आहे. तर मम्मी, तुम्ही पाहिलंच असेल, भरपूर सारे फळं घेऊन आली आहे माझ्यासाठी. तर म्हटलं कलिंगड घेतलं आहे, तर एक वेगळी रेसिपी ट्राय करावा. तर मी आज स्पेशल तो मोहब्बतचं शरबत बनवणार आहे. तर चला, मी आज तुमच्याबरोबर त्याची पण रेसिपी शेअर करते. तर म्हटलं टरबूज घेतले, तर आता मस्तपैकी बनवूया त्याचं काहीतरी. तर दूध काय तापवायचं नव्हतं बरं का, मला काय माहीत नव्हतं. मी तापवून घेतलं ते दूध आणि सब्जा भिजायला घातला होता. तो छान एवढाच होता, तो फुलून खूप मोठा झाला. तर ते रुअफजा काय कुठे भेटला नाही. तर आमच्या आधी त्याने ऑनलाईन ऑर्डर केलं होतं बरं का, ब्लिंकिटवरून. 10 मिनटातच ते येतात आपल्या घरी. तर तिथून ऑर्डर केला होता रुअफजा आणि मग तो आला. तर मेन महत्त्वाचा रुअफजाचा असतो बरं का त्या मोहब्बत का शरबतमध्ये. तर मी पण फर्स्ट टाईमच ट्राय करणार होते. तर बघूया कसा झाला आहे. तर पार्सल आल्याला लगेच पिऊची घाई, मला फोडायचं आहे. तर बघा कशी फोडते, वेळ वाकडच फोडून टाकलं तिने.
तर चला आता आपण बनवूया. एका मोठ्या बाउलमध्ये म्हणजे असं मम्मीकडे पातेलं आहे मोठं, त्यामध्ये घेतलं आणि टरबूज कट करून घेतलं. बिया वगैरे नाही काढल्या त्याच्यातल्या, कारण मी बरेचसे व्हिडिओ पाहिले त्यामध्ये पण त्यांनी बिया नव्हत्या काढल्या. तर कट करून घेतलं छोटं छोटं. बर्फ घालायचा, त्याच्यामध्ये बर्फ करायला ठेवला होता. एकदम थोडीशी नकळत साखर घातली होती मी त्यामध्ये आणि बर्फाचे क्यूब टाकले त्याच्यामध्ये आणि त्यानंतर आपण कट केलेलं टरबूज टाकून घेऊया त्याच्यामध्ये. छान मिक्स करून घ्यायचं ते बर्फ वितळेपर्यंत. आणि आपण नंतर ग्लासात पण घेऊ शकतो, पण असं नॅचरली थंड होतं ना, म्हणजे ते खूप छान. रूह अफजा टाकायच्या अगोदरच त्याला असं गुलाबी गुलाबी रंग आला होता. त्यानंतर मी त्याच्यामध्ये सब्जा ॲड केला आणि नंतर लास्टला रूह अफजा टाकला होता आणि ग्लासमध्ये पण घेतला होता थोडासा. तर छान असं मिक्स करून घ्यायचं बरं का. छान असं सगळं मिक्स होतं ते. बर्फ वगैरे वितळेपर्यंत मिक्स केलं का मग खूप छान थंड होतं ते. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडं थोडं ग्लासामध्ये पण टाकायचं, म्हणजे खूप छान दिसतं. एकदम हॉटेल टाईप फिलिंग येते आपल्याला पण घेताना. तर थोडं थोडं एक एक चमचा ग्लासांमध्ये पण टाकून घेतलं आणि त्यानंतर तो म्हणजे केलेला सरबत त्याच्यामध्ये टाकला. तुम्हाला वाटलं तर तुम्ही बर्फही टाकू शकता, पण मुलांना कसं अगोदरच सर्दी झाली होती गोलूला आणि पिऊला, मग मी काही जास्त हे नाही केलं त्याच्यामध्ये. तर इतकं छान वाटलं ना मला, कारण मी चतुर्थी फक्त फळांवर करते ना, त्याच्यामुळे हा ज्यूस पिल्यानं खूप एनर्जेटिक वाटलं मला. तर आता आपण गोलूला आणि पिऊला विचारू बरं का कसा झाला आहे. बघू शकता तुम्ही कसं प्यायचं काम चालू आहे त्यांचं. कसं झालं पिऊ? आवडला का? तर सरबत वगैरे घेतला आणि जरा वेळ आराम केला. तर मम्मीने 5 वाजता माझ्यासाठी छानपैकी अशी कॉफी केली होती. तर कॉफी घेतली आणि मस्त सिरियल बघता बघता कॉफी घ्यायचं काम चालू होतं माझं बरं का. कारण असं माहेरी गेलं का एकदम निवांत, फक्त आपल्याला तिकडेच निवांत असतं बरं का. खूप रिलॅक्स, असं लोड नाही कामाचा, काही नाही काही नाही. आयता चहा, आयती कॉफी, आयतं जेवण आपल्याला फक्त हे माहेरीच मिळतं. तर मी फुल माहेर पण एन्जॉय करते. बघू शकता तुम्ही मस्तपैकी टी व्ही बघता बघता माझं कॉफी एन्जॉय करायचं काम चालू होतं. तर आणि मी कॉफी घेत होते आणि मम्मी तिकडे स्वयंपाकाला लागली होती, कारण मला जायचं होतं घरी. मम्मीने छानपैकी मेथीची भाजी, चपात्या आणि मस्त खिचडी भात बनवला होता आणि मोदक पण मला मम्मीच करून देणार होती. मी म्हटलं मग घरी गेल्यावर करते, पण मम्मीचं कसं नाही. आणि मग मम्मीने बनवलं आणि मी इकडे आवरायला लागले. तर आवरून झालं. मस्तपैकी मोदकांचा असा ओल्या नारळाचा बनवला होता. खूप छान वास येत होता त्या मोदकांचा. आणि उपास असला का आपल्याला कशाचा पण वास आला का खूप जास्तीच भूक लागते. तर ते मोदक बघून मला म्हणजे आत्ताच खाऊशे वाटले. तर निघाली आहे मी आता घरी. आजी आली आहे गॅलरीत मला बाय बाय करायला आणि आर्यन मला आता सोडवायला आला आहे, कारण आदित्य जिमला गेलेला आहे आणि आर्यन मला सोडवायला आला घरी. तर घरी आले. बघूया आता आमच्या घरी काय पसारा करून ठेवला आहे बघूया. मी घरी नसले का हे इकडचं तिकडं तिकडचं तिकडं करून ठेवतात. बघा लाईट पण नव्हती लावलेली किचनमधली. बापरे, खूप सारा पसारा करून ठेवला आहे. आणि पिऊ गेली होती आमच्या शेजारी, म्हणजे माझ्या जावेचं वैष्णवी देवीला गेल्या होत्या त्या. तर कन्याभोजन होतं त्यांच्या इथे. तर मी घरी आले आणि घर वगैरे झाडलं आणि दिवाबत्ती केली. तर आली मी आत्ताच घरी आणि देवपूजा वगैरे करून घेतली, म्हणजे दिवाबत्ती केली आणि देवबाप्पाला आपल्या हे दाखवलं, मोदकांचा नैवेद्य दाखवला. तर आता टायमिंग झाला आहे उपास सोडायचा. तर मी उपास वगैरे सोडून घेते. तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नाही का नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.